दिवसा लाभणारा पराक्रमाचा उन्माद जितका प्रिय होता, तितकीच रात्रीची ही शांतीही मला प्रिय होती. या दोन्हीचा मेळ कसा घालायचा हे मात्र काही केल्या मला समजत नसे. अश्वमेधाच्या घोड्यामागून मी जात होतो. काल वृक्षावरले एक एक पान गळून पडत होते. या भ्रमंतीत शांती आणि उन्माद यांची किती विविध रूपे मी पाहिली. नृत्यात गुंग होऊन केलेल्या नर्तिकेचे वस्त्र किंचित विलग होऊन तिच्या अंगकांतीचे ओझरते दर्शन होते ना. कैक वेळा तसे भासणारे शुद्ध चतुर्थीचे चांदणे मी डोळ्यांनी प्यालो. एकदा किर्र अरण्यात आमचा तळ पडला होता. काळोख दाटत चालला होता. जिकडे तिकडे किरकिरणारे रातकिडे आणि गुरगुरणारे श्वापदे. मध्यरात्र उलटून गेली तरी मला झोप येईना. कंटाळून मी बाहेर आलो आणि एखादा यक्षभूमीत प्रवेश केल्याप्रमाणे विस्मित झालो. माझ्या समोरच्या उंच घनदाट वृक्षांचं जाळूतून हसरे चांदणे हळूच खाली उतरत होते. त्या चांदण्यांप्रमाणे पाहिलेला वनवाही अजून माझ्या स्मरणात आहे. जणू सारे अरण्य पेटले होते. पण त्या दृश्यात केवळ भयानकता नव्हती, भव्यताही होती. सृष्टीदेवतेचे प्रचंड यज्ञकुंड वाटले ते मला. अशाच एका यज्ञकुंडात पार्वतीने पतीच्या प्रेमासाठी उडी घातली. ती सती झाली. तो वनवा पाहताना प्रीतीची ही अमर कथा मला आठवली. मनात आले, माझी कुणीतरी प्रेयसी असायला हवी होती. तिच्या किंकाळ्या ऐकून मी या अग्निज्वाळा शिरलो असतो आणि तिला सुखरूप बाहेर काढली असती. तिच्यावरले माझे हे उत्कट प्रेम पाहून साऱ्या देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली असती. कुणीतरी प्रतिभावान कवी दूर देशाहून माझे दर्शन घेण्याकरता आला असता आणि म्हणाला असता, युवराज ययाती, आज माझं जीवन कृतार्थ झालं. जन्माला येऊन जे पाहायचं ते पाहिलं. महाकाव्याला विषय मिळाला आम्हाला. शांती आणि उन्माद यांचे या भ्रमणात किती रूपांनी मला दर्शन झाले. म्हणून सांगू, धरित्रीच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांचासारखी भासळणारी हिरवळ आणि आपल्या पुष्टदंडाने आकाश सावरण्याकरता गर्वाने उभे राहिलेले देवदार वृक्ष. आशीर्वादाच्या वेळी पुरोहितांनी गंगाजलाने प्रक्षण करावे अशी वाटणारी पावसाची झिमझिम आणि प्रलय काळच्या प्रचंड लाटांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हत्तीच्या सोंडेसारख्या धारा. ही पावसाची रिमझिम आणि प्रलय काळच्या प्रचंड लाटाची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हत्तीच्या सोंडेसारख्या धारा. करंगळीवर पळभर बसले तर जणू काही चिमुकली रत्नजडित अंगठी घातली आहे असा पाहणाऱ्याला भास उत्पन्न करणारे सुंदर चिमणे, फुलपाखरू आणि घोड्यासकट सैनिकाला गिळून टाकून झाडाला विळखा घालीत त्यांचा चुराडा करणारा भयंकर अजगर. देवालयाची उत्तुंग गोपुरे आणि गणिकांची मनोहर मंदिरे, तीन तीन पुरुष उंचीचे वीरांचे पुतळे आणि डोंगरांच्या अंतरंगात कोरलेल्या रमणीच्या मोहक आकृती. अशीच एक रतीची मूर्ती पाहायला मी गेलो होतो. बरोबरचे सारे सैनिक बाहेर उभे होते. मूर्ती मोठी सुंदर होती. शंकराने मदनाला जाळून टाकल्यानंतर शोक करीत असलेली रती होती ती. मी तिच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत उभा राहिलो होतो. तिचा पदर ढळला होता. मोकळे केस पाठीवर रुळले होते. ती एक निर्जीव मूर्ती आहे हे हळूहळू विसरून गेलो मी. आपण काय करीत आहोत हे कळण्याच्या आधीच मी पुढे झालो आणि त्या सुंदर मूर्तीच्या मुखाचे मोठ्या आवेगाने चुंबन घेतले. थंडगार दगडाच्या स्पर्शाने मी शुद्धीवर आलो नसतो तर त्या मूर्तीची लक्ष चुंबने घेऊनही माझी तृप्ती झाली नसती. दगडाच्या स्पर्शाने मी दचकलो, दूर झालो. माझ्या मनात आले, आपल्या हातून पाप घडले तर नाही ना. रुकरुकणाऱ्या मनाचे मी समाधान केले. रती ही काही कुणी देवता नव्हे. तिच्या मूर्तीचे चुंबन घेण्यात कसले आले आहे पाप. अश्वमेधाचा घोडा आता पूर्व आर्यावर्तात आला होता. निबिड अरण्याने गजबजलेली भूमी होती ती. अधूनमधून मनुष्य वस्ती, क्वचित एखादे मोठे नगर, जिकडे तिकडे वन्य लोकांची राज्ये. त्यामुळे युद्धाचा प्रसंगच फारसा कुठे आला नाही. मला अगदी कंटाळा आला या माझ्या जीवनक्रमाचा. या प्रदेशात हत्ती विपुल आहेत. तेव्हा या नव्या प्रकारच्या मृगयेत मन गुंतवायचे मी ठरवले. मोठमोठे रानटी हत्ती रात्री अरण्यातल्या जलाशयावर पाणी प्यायला येतात असे ऐकले. एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे माझ्या मनाने घेतले. एका मध्यरात्री
कुणालाही बरोबर न घेता मी अरण्यात खूप आत गेलो. एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसलो. मोठा रोमांचकारी अनुभव होता तो. काळोखाचा समुद्र भोवताली पसरला होता. 4 हातांपलीकडची वस्तू स्पष्ट दिसत नव्हती. ताप आलेल्या माणसाप्रमाणे सारे अरण्य जणू काही खणत होते. अनेक चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून कानावर पडत होते. वाद झालेला मनुष्य मध्येच ओरडतो ना, तशी वाघाची डरकाळी कुठून तरी ऐकू आली. अशा स्थितीत हत्तीची शिकार करण्यात ब्रह्मांड होता. माझे पंचप्राण कानात उभे राहिले. हत्ती पाणी प्यायला लागला की त्याची बुडबुड आवाज होतो हे मी अनेकांकडून ऐकले होते. त्या आवाजाकडे माझे सारे लक्ष लागले होते. हळूहळू इतर आवाज मला ऐकू येईनासे झाले. एक एक पळ घटकेसारखे वाटू लागले. माझ्या कानांवर एक अस्पष्ट आवाज आला. डुबू 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 बुड बुड बुड. माझ्या सर्वांगातून वीज सरसळली. दूरचे काही म्हटल्या काही दिसत नव्हते. केवळ आवाजाच्या अनुरोधाने बाण टाकायचा. तो लागला की हत्ती चित्कार करील, मग भराभर त्याच जागी बाण सोडायचे असे मी मनात योजून ठेवले होते. डुब 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 बुड बुड बुड. मी बाण टाकला. त्याने लक्ष्यभेद केल्याचा आवाज आणि त्याच्या पाठोपाठ एक कर्कश मानवी स्वर हे दोन्ही एकदम माझ्या कानावर पडले. कुणी टाकला बाण? पापी माणसा, पुढे ये, नाहीतर. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. बाण हत्तीला लागला नव्हता. त्याने कुणा तरी कोपिष्ट मुनींना दुखवले होते. तो लगेच शापवाणी उच्चारील. कंपित स्वराने मी वृक्षावरून मोठ्याने म्हणालो, मुनिराज, क्षमा करा, मला मोठा अपराध झाला माझ्या हातून. त्या वृक्षावरली खारसुद्धा माझ्या इतकी चपळाईने खाली उतरली नसेल. अंधारातच मी त्या आवाजाच्या रोखाने गेलो. जलाशयाच्या काठाला झाडी थोडी विरळ झाली होती. चांदण्याच्या मंद मंद प्रकाशात तिथे एक मानवी आकृती उभी असलेली मला दिसली. भूत पिशाचासारखी भासत होती ती. मी लगबगीने पुढे झालो. त्या आकृतीच्या मुद्रेकडे न पाहता तिचे पाय धरू लागलो. झटकन ती आकृती मागे सरली. मला शब्द ऐकू आले. पापी मनुष्याचा स्पर्श मला चालत नाही. मी पापी नाही महाराज. मृगयेच्या नादानं मी इथं आलो. हत्ती पाणी पित आहे असं वाटून मी बाण टाकला. मी क्षत्रिय आहे. मृगया हा माझा धर्म आहे. आजन्म ब्रह्मचारी आहे. स्त्रीच्या ओठांनी तुझे ओठ विटाळले आहेत. मी क्षत्रिय आहे. मृगया हा माझा धर्म नाही. धर्म आणि अधर्म यांच्या गोष्टी तू मला सांगतोस? मी व्रतस्थ योगी आहे. आजन्म ब्रह्मचारी आहे. स्त्रीच्या ओठांनी तुझे ओठ विटाळले आहेत की नाहीत? खरं बोल. या दृष्टीनं तू पवित्र असशील तरच तुला माझे पाय धरता येतील. खोटे बोलण्याचा धीर मला होईना. त्या रात्री मी आवेगाने घेतलेले अलकेचे चुंबन माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. हा योगी त्रिकाल ज्ञानी असेल. आपण खोटे बोललो तर तत्काळ त्याला कळेल. तो शापून भस्म करेल आपल्याला. मी मुकाट्याने खाली मान घालून उभा राहिलो. तो योगी कठोर स्वराने म्हणाला, लंपट कुठला? मी लंपट होतो? स्त्रीच्या स्पर्शात एवढे पाप असते? मग जगातली सारी माणसे पापीच आहेत का? छे, काय बोलावे आणि काय करावे हे मला कळेना. योगी उद्गारला, तुझ्यासारख्या शूद्र माणसाबरोबर बोलायला वेळ नाही मला. मध्यरात्रीच्या 4 घटकात कुणाच्याही दृष्टीस न पडता मी सर्व अनेक उरकतो आणि ध्यानस्थ बसतो. किंचित पुढे होऊन त्याने पाण्यात आपला कमंडलू बुडवला. तो भरून घेऊन तो परत वळला. मी त्याच्या पुढे गुडघे टेकले, हात जोडले आणि म्हणालो, महाराज, मला आपला आशीर्वाद असावा. वाटेल त्याला आशीर्वाद द्यायला मी काही भोळा शंकर नाही. तू कोण आहेस हे कळल्या वाचून मी तुला आशीर्वाद कसा देऊ? मी राजपुत्र आहे. मग तू आशीर्वादाला अपात्र आहे ते का? मी भीत प्रश्न केला. तू देहाचा दास आहेस म्हणून. जितकं वैभव अधिक तितका आत्म्याचा अधपात मोठा. तुझ्यासारखा राजपुत्र पंचपक्वान्न खातो आणि जिव्हेचा गुलाम बनतो. तो सुंदर वस्त्र अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बनतो. पळापळाला तो स्पर्श सुखाच्या आणि दृष्टी सुखाच्या आहारी जातो. सुवासिक फुलं आणि सुगंधी तेल यांचा तो मनसोक्त उपभोग घेतो आणि घ्राणेंद्रियांचा गुलाम होतो. तो प्रजेवर राज्य करतो, पण त्याची इंद्रिय त्याच्या मनावर राज्य करीत असतात. सर्व इंद्रिय सुखाचा संगम स्त्री सुखात होतो. म्हणून आम्ही योगी ते सर्व शरीर सुखात निक्षिप्त मानतो. जा राजपुत्रा, जा. तुला माझा आशीर्वाद हवा असेल
तर सर्व ऐहिक गोष्टीचा त्याग करून तू माझ्याकडे ये. मग मी कधीही संन्यासी होणार नाही असं वचन दिलंय मी महाराज. कुणाला? माझ्या आईला. योग्याच्या मनात कुतूहल जागृत झाले असावे. त्याने उत्सुकतेने विचारले, ते का? माझा वडील भाऊ लहानपणीच विरक्त होऊन कुठेतरी पळून गेला. अजून ते दुःख माझी आई विसरली नाही. तुझा वडील भाऊ? होय महाराज. तो कदाचित आपल्याला कुठं ना कुठं भेटलाही असेल. तो कुठं असतो हे कळलं तर मी आईला हस्तिनापुराहून घेऊन येईल. हस्तिनापुराहून? तू हस्तिनापूरचा राजपुत्र आहेस? होय महाराज. तुझं नाव? ययाती. तुझ्या वडील भावाचं नाव? यती. यती? किंचित घोगऱ्या आवाजात त्या योग्याने उच्चारलेला तो शब्द मोठा विचित्र वाटला मला. जणू काही भोवतालच्या डोंगरातून आलेला तो माझ्या शब्दाचा प्रतिध्वनीच होता. मघापेक्षा त्या योग्याची आकृती मला अधिक स्पष्ट दिसू लागली. माझ्या खांद्यावर हात ठेवण्याकरताच की काय त्याने आपला डावा हात पुढे केला. तो किंचित कापत आहे असे भासले मला. छे. मध्यरात्र मागे पडली होती. अरण्यात थंडगार वारा सुटला होता. तो झोंबत असल्यामुळे तो कृष्य हात कंप पावत असावा. माझ्या मागून ये एवढे शब्द उच्चारून तो योगी चालू लागला. थोडे पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले. मी जागच्या जागी उभा होतो. तो किंचित मृदुस्वराने म्हणाला, ययाती, तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करीत आहे. चल माझ्या मागून ये. यतीची गुहा फार दूर नव्हती, पण तिथे जाईपर्यंत माझे काळीज अरण्यातले चित्रविचित्र आवाज ऐकून पळत सुटणाऱ्या सशासारखे थरथरत होते. याने मला गुहेतच कोंडून ठेवले तर मी मोठा योद्धा असेन, पण अशा हट्टयोगाने नाना प्रकारच्या सिद्धी वश असतात. रागारागाने त्याने एखाद्या प्राण्यात आपले रूपांतर करून टाकले तर अश्वमेघ जिथल्या तिथे राहील. युवराजांना पाताळातल्या नागांनी नेले की आकाशातल्या यक्ष गंधर्वांनी पळवले हे माझ्याबरोबरच्या सैनिकांना कधीच कळणार नाही. ते खाली मान घालून जड पावलांनी हस्तिनापूरला जातील. बाबा कपाळाला हात लावून बसतील. ययू नाहीसा झाला हे ऐकून आई मूर्छित होईल. आशेप्रमाणे भीतीमुळेही मनुष्य नाही त्या कल्पना करू लागतो. यती उभ्या जन्मात मला पहिल्यांदा भेटत होता. माझे मन या आकस्मिक भेटीने कसे फुलून जायला हवे होते, पण त्याच्या बोलण्याने ते गाठून गेले होते. गुहेत गेल्यावर त्याच्याशी काय बोलावे या विचारात मी पडलो. लवकरच आम्ही निवासस्थानापाशी आलो. ती एक वेडी वाकडी गुहा होती. काटेरी वेलींनी तिचे तोंड झाकून गेले होते. यतीने एका हाताने काही वेली दूर केल्या तेव्हा कुठे तिथे गुहा आहे हे माझ्या लक्षात आले. त्याच्या मागोमाग अंग चोरून मी आत गेलो तरी गुहेच्या तोंडावरल्या वेलींच्या 4-5 काट्यांचे ओरखडे मला मिळालेच. त्या काटेरी दारातून मी आत जातो न जातो तोच वाघाचे गुरगुरणे ऐकू आले. माझा हात धनुष्यबाणाकडे गेला. यती मागे वळून हसून म्हणाला, इथं त्याचं काम नाही. तुझा वास येऊन तो गुरगुरला. एरवी एखाद्या सशासारखा इथं पडून असतो तो. मी जिथं जातो तिथे हिंस्त्र पशु माझे मित्र होतात. माणसापेक्षा तेच अधिक पवित्र असतात. जाता जाता यतीने त्या वाघाचे मस्तक थोपाटले. तो एखाद्या मांजराच्या पिल्लासारखा यतीशी खेळू लागला. आता गुहेच्या अगदी आतल्या भागात मी आलो. अपूर्व चमकदार प्रकाश तिथे पसरला होता. मी चोहोकडे पाहिले. कोपऱ्या कोपऱ्यात काजव्यांचे थवे चमकत होते. प्रत्येक कोपऱ्यात एक नाग वेटोळे घालून स्वस्थ बसला होता. प्रत्येकाच्या मस्तकावरला मणी चमचमत होता. उजवीकडे बोट दाखवून यती म्हणाला, ही माझी शय्या. मी वाकून पाहिले. एका लहान खडकाची उशी केली होती यतीने. गुहेच्या तोंडावर पसरलेल्या काटेरी वेलीचे अंथरूण त्या उशीच्या खाली पसरले होते. यती सदैव या शय्येवर झोपतो या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तो माझा थोरला भाऊ होता. आज तो हस्तिनापुरात असता तर सारे राजविलास त्याच्यापुढे हात जोडून उभे राहिले असते. ते सोडून त्याने हा जीवनक्रम का स्वीकारला? यात कोणते सुख आहे? यती अंती काय मिळविणार आहे? तो कशाचा शोध करीत आहे? यतीने त्या काटेरी शय्येच्या बाजूला पडलेले एक मृगजीन उचलले आणि उंच सकल भूमीवर ते पसरवीत तो म्हणाला, बैस. तो स्वतः त्या काटेरी शय्येवर बसला. धनुष्यबाण बाजूला ठेवून त्या मृगजिनावर मी कसा बसा टेकलो, पण यती मात्र सिंहासनावर असल्यासारखा आरामात बसला होता. मी कंटक शय्येवर पडल्याप्रमाणे पळापळाला तळमळत होतो. त्याची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. वर काळ्या कुळकुळीत जटा, खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी. या दोन्हीच्या मधले तोंड लहान मुलासारखे दिसत होते. ते पण हे नेहमीचे लहान मूल नव्हते.
अकाली म्हातारे झालेले लहान मूल होते ते. त्याचे लुकलुकणारे डोळे काळोखात ढोलीतून डोकावून पाहणाऱ्या घुबडाच्या डोळ्यासारखे वाटले मला. त्याचे शरीर म्हणजे केवळ हाडांचा एक सापळा होता. गळून पाडणाऱ्या पिकलेल्या पानासारखी त्याची अंगकांती फिक्कट पिवळसर भासत होती. त्याच्या अंगाला सुरकुत्याही पडल्या होत्या. मध्येच मी त्याच्या मुद्रेकडे अधिक निरखून पाहिले. त्याच्या कृशतेमुळे असेल, पण एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखे त्याचे नाक आहे असे मला वाटले. त्याची मूर्ती पाहिली म्हणजे हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा भाससुद्धा होत नव्हता. युद्धाचा आनंद दूर राहो, साधा घोड्यावर बसण्याचा आनंदसुद्धा याने उपभोगला नसेल. मग अलकासारख्या तरुणीच्या चुंबनातले सुख, हा विचार मनात येताच मी दचकलो. यतीने किती उग्र तपश्चर्या केली आहे हे त्या गुहेवरून आणि त्याच्या देहावरून उघड होते. त्याला दुसऱ्यांच्या मनातले विचार ओळखण्याची सिद्धीसुद्धा प्राप्त झाली असेल, नाही कुणी म्हणावे. त्या गुहेने, यतीच्या त्या तत्त्वज्ञानाने माझ्या सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या. तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती. त्याच्या तोंडाकडे पाहत मी ढसाढसा रडलो असतो. त्याला हट्टाने हस्तिनापूरला ओढून नेऊन आईच्या पायावर घातले असते. पण यातले काहीही होणे शक्य नाही हे ओळखूनच की काय मी एखाद्या मुक्या प्राण्यांसारखा त्याच्या पुढ्यात बसलो होतो. काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो, तुला पाहून आईला फार आनंद होईल. या जगात खरा आनंद एकच आहे, ब्रह्मानंद. शरीर सुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं. मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यावर विजय मिळविण्याकरता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे. ही माझी खायची फळं पहा. त्याने पुढे केलेली फळं मी हातात घेतली. प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून तो मी चावू लागलो. लगेच जीभ कडू झाली. तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा. ते पाहून यती म्हणाला, माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीनं मनुष्य शरीर पूजक होतो. देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधीर होत जातो. फक्त विरक्तीनंच माणसाचा आत्मा जागृत राहतो. त्या विरक्तीसाठी मीही कडू फळे मिटक्या मारीत खात असतो. त्याने एक एक फळ उचलले आणि दातांनी त्याचे कच्चा तुकडे करीत तो भराभर खाऊ लागला. माझ्या तोंडात अजून तो लहान कडू तुकडा तसाच घुटमळत होता. गुहेबाहेर जाणे शक्य असते तर तो सारा चोथा मी थुकून आलो असतो. यती आणि मी सख्खे भाऊ होतो, पण माझ्यामध्ये एक भयंकर खोल दरी पसरली होती. त्या दरीची जाणीव आता मला पूर्णपणे झाली. ते फळं खाऊन संपवित यती म्हणाला, प्रत्येक इंद्रियावर माणसानं असा विजय मिळवला पाहिजे. या मार्गाला लागल्यापासून मी हीच धडपड करीत आहे, पण अजून मला खात्री वाटत नाही. हिरवळीत साप लपून बसतात, विरक्तीचा आड आसक्तीही तशीच. लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधीच नीट कळले नव्हते. मी धीर करून त्याला विचारले, अगदी बाळपणीच तू या मार्गाकडे कसा वळलास? ज्या ऋषीच्या कृपेने मी झालो त्यांच्या आश्रमातच मला उपरती झाले. आई मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेली होती. रात्री पर्णकुटीत आई गाढ झोपली, पण मला भलभलती स्वप्न पडू लागली. मी हळूच उठून पर्णकुटीत बाहेर आलो. मांजराच्या पावलांनी जवळच्या पर्णकुटीत गेलो. आश्रमातले शिष्य बोलत बसले होते. ते म्हणत होते, या नहुष राजाची मुलं कधी सुखी होणार नाहीत. माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. यतीप्रमाणे मीही नहुष महाराजांचा मुलगा होतो. त्या शिष्यांचे भयंकर भविष्य खरे होणार असले तर नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाला, नहुष राजाची मुले सुखी होणार नाहीत? हो, अजून ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत. कारण शाप. कुणाचा? ऋषींचा. ऋषींनी शाप द्यायला बाबांच्या हातून काय पाप घडले होते ती कथा मला सुद्धा नीट ठाऊक नाही. तू आता जा, माझी ज्ञानाची वेळ झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रात्री त्या शिष्याच्या उद्गारांनी मला सावध केले. दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं मी ठरवलं. भटकत भटकत मी हिमालयात गेलो. तिथं मला एक हट्टयोगी गुरु भेटला. मी मध्येच प्रश्न केला, यती, आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का? काय हवंय तुला? मी असा हस्तिनापूरला जातो आणि आईला घेऊन येतो. तिला एकदा तू भेट. नकारार्थी मान हलवीत यती उद्गारला, ते शक्य नाही. माझी तपश्चर्या अजून पुरी झालेली नाही. परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही. तू तिला घेऊन आलास
तरी माझी भेट होणार नाही. मी एका जागी फार दिवस राहत नाही. आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की ती मी तत्काळ सोडतो. मग आईची नी तुझी भेट केव्हा होईल कोण जाणे. कदाचित होईल, कदाचित होणार नाही. आणि तुझी माझी भेट आजच्यासारखीच केव्हा तरी योगायोगाने होईल. त्यावेळेला मला साऱ्या सिद्धी वश झालेल्या असतील. चल उठ, बाहेर जा. माझी ज्ञानाची वेळ होऊन गेली. गुहेबाहेर तुला पोहोचवितो. आणि गुहेच्या तोंडावरील काटेरी वेली दूर सारून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो. आता मला त्याचा निरोप घेणे प्राप्तच होते. मी सद्गदित स्वराने म्हणालो, यती येतो मी, माझी आठवण ठेव. गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्शसुद्धा केला नव्हता. पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा. उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवी तो म्हणाला, ययाती, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेध करशील. पण एक गोष्ट विसरू नकोस, जग जिंकण्या इतकं मन जिंकणं सोपं नाही. अश्वमेधाचा दिग्विजयी घोडा बरोबर घेऊन मी हस्तिनापुरात प्रवेश केला. राजधानीने मोठ्या थाटामाटाने माझे स्वागत केले. सारी नगरी नववधूसारखी नटली होती. प्रमादेसारखी पुष्पकटाक्षाची वृष्टी करत होती. पण माझे मन या अपूर्व स्वागताने सुद्धा व्हावे तसे प्रफुल्लित झाले नाही. कंठात घातलेल्या सुंदर सुवासिक पुष्पहारात आपले आवडते फूल तेवढे असू नये तसे वाटत होते ते स्वागत मला. नगराच्या महाद्वारात मला पंचारती ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठे दिसत नव्हती. नंतरच्या समारंभातही ती ओझरती देखील दृष्टीला पडली नाही. माझे डोळे एकसारखे तिचा शोध करीत होते, पण त्यांना अतृप्तच राहावे लागले. आईचा आनंद तिच्या पाहण्यातून, चालण्यातून आणि बोलण्यातून पळापळाला प्रगट होत होता. तिचे यौवन जणू काही परत आले होते. पण तिच्या स्निग्ध दृष्टीतून वाहणाऱ्या वात्सल्यात न्हाऊनही माझ्या हृदयाचा एक कोपरा कोरडाच राहिला होता. शेवटी सहज आठवण झाल्याचे नाटक करीत मी आईला म्हटले, अलका कुठं दिसत नाही आई? ती मावशीकडे गेली आहे आपल्या. तिच्या मावशीचं घर कुठं आहे? फार दूर आहे ते, हिमालयाच्या पायथ्याशी. तिथूनच पुढे राक्षसाचं राज्य सुरू होतं. त्या रात्री राहून राहून मी यतीचा आणि अलकेचा विचार करीत होतो. माझ्या महालात मंचकावर लोळत होतो मी. पण यावेळेला यती हातात कमंडलू घेऊन अरण्यात जलाशयावर जात असेल. त्याच्या मनात कशाची भीती नाही, कुणाविषयी प्रीती नाही. या जगात सुखाचा खरा मार्ग एवढा एकच आहे का? त्या मार्गाकडे आपले मन ओढा का घेत नाही? आपल्याला राहून राहून अलकेची आठवण का होते? त्या रतीच्या मूर्तीसारखी त्या रात्रीची अलका आपल्या मनावर कुणी कोरली आहे? ती यावेळी काय करीत असेल? ती सुखाने झोपली असेल की आपल्या आठवणीने अस्वस्थ झाली असेल? स्वप्नात ती हस्तिनापुराला येत असेल का? इथे आल्यावर माझ्या महालाभोवती घुटमळत असेल का? अश्वमेघाच्या समारंभात या गोष्टींचा मला हळूहळू विसर पडू लागला. अश्वमेघ संपतो न संपतो तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता त्या महर्षीचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन बाबांकडे आले. त्या ऋषीचे नाव कोणीही घ्यायचे नाही असा आमच्या घराण्यात संकेत होता. त्या संकेताच्या मुळाशी भीती होती की राग होता, कुणास ठाऊक. पण आपल्या जीवनाची कहाणी सांगताना कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची नाही अशी मी मनाला एकसारखी शिकवण देत आहे. त्या ऋषीचे नाव अंगिरस. देवदानवांचे महायुद्ध सुरू होण्याचा संभव निर्माण झाला होता. ते युद्ध होऊ नये म्हणून अंगिरसाने शांतियज्ञाचा संकल्प सोडला होता. या यज्ञातला प्रमुख ऋत्विज त्यांचा आवडता शिष्य कच्स होणार होता. कच्स हा देवगुरु बृहस्पतीचा मुलगा. त्यामुळे या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्ने येण्याचा संभव होता. त्या विघ्नांपासून यज्ञांचे संरक्षण करण्याकरता अंगिरसांनी बाबांकडे त्यांच्या दिग्विजयी मुलाची मागणी केली होती. अश्वमेधापेक्षाही मोठा असा हा सन्मान होता. माझ्या आकांक्षा त्या शांतियज्ञाभोवती प्रदक्षिणा घालू लागल्या. यतीची भेट हे माझ्या आयुष्यातले एक भयंकर स्वप्न होते. अलकेचे चुंबन हे माझ्या जीवनातले एक सुंदर स्वप्न होते. पण दोन्ही स्वप्नेच होती. शांतियज्ञ हे काही तसले स्वप्न नव्हते. या यक्षाचे रक्षण करताना आपले शौर्य प्रकट होईल. राक्षसांचा लीलेने पराभव करणारा हा नवा वीर कोण आहे हे पाहण्याकरता इंद्र आपल्याला पाचारण करील. मग आपण स्वर्गात जाऊ. अलकेपेक्षा सहस्त्रपटींनी सुंदर असलेल्या अप्सरा तिथे आपले मन वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या विलोल कटाक्षाकडे किंवा मोहक विभ्रमाकडे लक्ष न देता आपण इंद्राला म्हणू, देवराज,
देवदानवांच्या युद्धात मी सदैव तुम्हाला सहाय्य करीन. मात्र माझ्यासाठी एक गोष्ट तुम्ही करायला हवी. नहुष राजांची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा शाप मिळाला आहे माझ्या वडिलांना. त्या शापांवर उच्चपाप हवा आहे मला. आईने माझ्या जाण्याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला. मुलं कितीही मोठी झालं तरी आईला ते लहानच असतं असे तिने डोळ्यात पाणी आणून मला पुन्हा पुन्हा सांगितले. मला तिच्या डोळेपणाची कीव वाटू लागली. मी राक्षसाच्या पराभवाची आणि माझ्या पराक्रमाची स्वप्ने पाहत होतो. मी म्हणालो, तू सांगतेस ते कितपत खरं आहे हे मी म्हातारा झाल्यावरच मला कळेल. म्हातारपणी मी काही पोरकटपणा करू लागलो तर त्यावेळी ययू अजून लहान आहे म्हणून तू मला क्षमा करशील ना? सद्गतीत स्वराने आई उत्तरली, तू म्हातारा झालेला माझ्या दृष्टी पडावा एवढीच परमेश्वरापाशी माझी प्रार्थना आहे. त्या शब्दामागचे तिचे दुःख इतरांना कळत होते की नाही कुणास ठाऊक, पण ते शब्द ऐकून मला वाटले यती ज्या काळरात्री पळून गेला होता ती आईच्या डोळ्यापुढे अजून उभी आहे. तिची एखाद्या राक्षसनीसारखी तिला भीती वाटत आहे.